संक्रांत स्पेशल आज आपण बनवणार आहोत तिळाची करंजी। त्याकरता इथे मी एका वाटीने मैदा घेते आहे। तर 2 वाटी हा मैदा घेतलेला आहे। यामध्येच त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। बारीक रवा नसेल तर मिक्सरला थोडासा जाड रवा जो आहे तो बारीक करून घ्या। आणि चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे 2 चिमूटभर। आता याच चमच्याने आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे। तर इथे मी बघा 2 चमचे हे मोहन घातलेलं आहे। साजूक तूप घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या पिठाची मुठ्ठी बनते की नाही ते बघायचं। जर नाही बनली तर थोडंसं तूप आपल्याला अजून यामध्ये ॲड करावं लागेल। तर इथे बघा ही मुठ्ठी व्यवस्थित होत नाही आहे, त्यामुळे 1 चमचा तूप मी अजून ह्यामध्ये घातलेला आहे। आणि आता पुन्हा व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे, चांगलं मळून घ्यायचं आहे। आणि आता बघा ह्याची मुठ्ठी तयार होते, म्हणजे आपलं मोहन जे आहे ते परफेक्ट झालेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचं एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे पीठ जे आहे ते आपल्याला जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही असं तयार करायचं आहे। तर इथे मी हे चांगलं मळून सॉफ्ट असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे बघा, या पद्धतीचं। आता हे पीठ जे आहे ते आपल्याला विश्रांतीसाठी ठेवायचं आहे 1.5 ते 2 तास, म्हणजे ह्यातला रवा जो आहे तो चांगला फुलून येईल आणि मग आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित एकदम सॉफ्ट तयार होईल। तोपर्यंत आता आपण इथे सारण तयार करणार आहोत। तर त्याकरता त्याच वाटीने आपल्याला सगळी मापं घ्यायची आहेत। तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। मंद ते मध्यम आचेवर हे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तर इथे बघा मी हे मस्त असे खरपूस भाजून घेतलेले आहेत। आता एका प्लेटमध्ये काढून आपण ह्याला थंड करत ठेवून देऊ। यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे तीळ। तर इथे मी गावरान तीळ घेतलेले आहेत अनपॉलिश। आता हे तीळ 1 वाटी घेतलेले आहेत। आता हे तीळ देखील आपला मंद ते मध्यम आचेवर चांगले तडतड उडेपर्यंत, त्याचा आवाज येईपर्यंत मस्त असे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे तीळ देखील आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ह्याला थंड करत ठेवून देऊ। तर तीळ बघा मस्त असे भाजले गेले, टम्म फुगलेले आहेत। असे तीळ खरपूस भाजायचे, म्हणजे आपली करंजी जी आहे ती महिनाभर व्यवस्थित टिकते। त्यानंतर त्याच वाटीने पाववाटी मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे। सुकं खोबरं देखील आपल्याला चांगलं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे। तर इथे बघा रंग चांगला सोनेरी येईपर्यंत आपण हे भाजून घेतलेलं आहे आणि याला देखील एका प्लेटमध्ये काढून थंड करत ठेवायचं आहे। आता इथे शेंगदाणे जे आहे ते थंड झालेले आहे, तर त्याची साल काढून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे मी सुरुवातीला तीळ घेते आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सर चालू बंद करत हे आपल्याला रवाळ वाटून घ्यायचं आहे। तर 3 वेळा मी फक्त मिक्सर चालू बंद करून हे असं रवाळ वाटून घेतलेलं आहे। आता एका प्लेटमध्ये आपण काढलं। याच पद्धतीने आपल्याला शेंगदाणे देखील बारीक करून घ्यायचे। ते बघा रवाळ असं हे वाटलेलं आहे मी, हे देखील आपण ह्याच प्लेटमध्ये काढून घेऊ। यानंतर खोबरं जे आहे ते आपल्याला बारीक करण्याची गरज नाही, हाताने चांगलं असं कुस्करून घ्यायचं। ते बघा असं बारीक कुस्करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण ते देखील घालूया। आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करायचं। बघा हे मिश्रण थोडंसं जाडसरच दिसते आपल्याला, असं जाडसरच ठेवायचं आहे। आणि यामध्ये एक महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स आपण घालणार आहोत, ते म्हणजे दुधाची पावडर। तर इथे मी पाव वाटी दुधाची पावडर घेतलेली आहे। असेल तर अवश्य वापरा, यामुळे सारणाची चव दुपटी तिपटीने वाढते। त्यानंतर यामध्ये आपण 1 वाटी गूळ घातलेला आहे। गूळ चांगला बारीक करून किसून घ्यायचा। सगळं मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरला चालू बंद करून आपण वाटून घेऊया, म्हणजे काय होईल, गूळ जो आहे तो सर्व सारणाला व्यवस्थित लागेल, सगळीकडे समान होईल। तर इथे बघा हे मी असं फिरवून घेतलेलं आहे। जास्त पण पावडर करू नका, फक्त 1 ते 2 वेळा ह्याला फिरवून घ्या। अशा पद्धतीने हे सारण मी तयार करून घेतलेलं आहे। आता हे मस्त असं आपलं सारण बाजूला ठेवून देऊ। इथे आपलं 1.5 ते 2 तास झालेले आहेत। पीठ चांगलं फुलून आलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट देखील झालेलं आहे। आता ह्याला 1 मिनिटभर ह्याला चांगलं आपण मळून घेऊया, चांगलं स्मूथ करून घ्यायचं आहे। तर इथे बघा हे व्यवस्थित मी स्मूथ करून घेतलेलं आहे आणि आता ह्याचे छोटे छोटे आपण गोळे तयार करून घेऊया। तर अशा पद्धतीने मी हे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत। बाकीचं उरलेलं पीठ आपण झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून ते कडक होऊ नये। आता सारणामध्ये आपल्याला घालायचं आहे वेलची आणि जायफळाची पूड। तर इथे मी अर्धा चमचा वेलची जायफळाची पूड घातलेली आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे सारण जे आहे ते आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे। करंजीच्या पारीसाठी आता आपण इथे एक पुरी तयार करून घेणार आहोत। तर ही पुरी जी आहे
ती जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशी आपल्याला मध्यम स्वरूपाची लाटायची आहे. तर इथे बघा मी असं मध्यम स्वरूपाची ही पुरी लाटून घेतलेली आहे. आता आपण करंजी तयार करूया. तर इथे माझ्याकडे करंजीचा साचा आहे. तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही ग्लासने वगैरे ह्याला कट करून घेऊ शकता आणि करंजी बनवू शकता, कारण की अशा पद्धतीने केल्यानंतर करंज्या ज्या एकसमान होतात आणि दिसायला छान दिसतात. तर साचा तर प्रत्येकाकडे असतोच, तुम्ही कुठलाही साचा वापरू शकता. इथे मी 1.5 चमचा सारण ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि कढईला थोडंसं पाणी लावून घेते आहे, म्हणजे हे व्यवस्थित चिकटेल, निघणार नाही. आता ह्याला दुमडून घ्यायचं आणि ह्याला प्रेस करून घ्यायचं. तर इथे बघा ही करंजी जी आहे ती आपण प्रेस करून घेतली. आता ह्याला काढून घेऊया. आता बघा ही काढताना करंजी बघा व्यवस्थित चिकटलेली नाही आहे, त्यामुळे हाताने आपल्याला हे व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि दाबल्यानंतर ह्याला असंच न ठेवता करंजी आपल्याला चांगली मुरड घालायची आहे. तर मुरड घातल्यामुळे काय होतं, करंजी सहसा तेलामध्ये फुटत नाही, त्यामुळे मुरड घालायची. आता इथे बघा मी मस्त अशी मुरड घालते, तुम्हाला दाखवते, दिसते की नाही मला माहीत नाही. अशा पद्धतीने ह्याला बघा असं प्रेस करत 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 आणि मुरड घालताना मुरड जी आहे ती लांब लांब न करता जवळजवळ घालायचं. त्याच्यामुळे काय होतं, दिसायला छान दिसतं डिझाईन आणि करंजी तेलात फुटत नाही. 2 आपले फायदे होतात ह्याच्यामुळे आणि जर सवय असेल तर पटापट होतात ह्या. इथे बघा शेवटचं आहे ते तिथेच आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि करंजी बघा किती सुंदर दिसते आहे. दिसायलाही सुंदर दिसते आणि तेलात फुटत देखील नाही. चला तर मग याच पद्धतीने मी एक दुसरी करंजी तयार करून घेते. आता हे साच्यामध्ये करण्याचं कारण म्हणजे एकसमान दिसतात, त्यामुळे मग करंजी दिसायला छान दिसते, म्हणून मी साच्यामध्ये करते आहे. हे प्रेस करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि चांगली ह्याला मुरड घालायची. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ह्या करंज्या तयार केलेल्या आहेत, जास्त तामझाम न करता ही रेसिपी आपण तयार केलेली आहे. तर रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. ही करंजी महिनाभर व्यवस्थित टिकते, मात्र ती तळताना व्यवस्थित तळली पाहिजे. त्याचे काही नियम फॉलो केले पाहिजेत आपण, तरच ती व्यवस्थित. तुम्ही जर घाईघाईत मोठा गॅस करून ही तळली तर मग करंजी नरम पडते. त्यामुळे इथे बघा मस्त अशा ह्या 2 करंज्या तयार झालेल्या आहेत. तर आता आपण ह्याला तळायला घेऊया. आता इथे बघा तेल जे आहे ते मध्यम स्वरूपाचंच आपण इथे गरम केलेलं आहे. गोळा जो आपण घातला तो पटकन वर आला, एवढंच तेल गरम करायचं आणि आता ह्यामध्ये आपण करंज्या घालूया. आता सुरुवातीला मी कमी घातलेले आहेत आणि ह्याच्यावर असं तेल उडवायचं आणि गॅसची आच मध्यम स्वरूपाची ठेवायची. कमी ठेवली तर करंजी तेल पिणार आणि जास्त ठेवली तर करंजी वरून चांगली ब्राऊन होईल, पण आतून ती नरम राहील आणि नरम पडून जाईल. त्यामुळे करंजी तळताना मध्यम स्वरूपाची आच ठेवायची आणि चांगली ह्याला सतत हलवत कुरकुरीत तयार करून घ्यायचं आहे. बघा चांगला बिस्किट कलर येईपर्यंत व्यवस्थित आपण ह्याला तळून घ्यायचं, म्हणजे करंजी जी आहे ती महिनाभर व्यवस्थित टिकते. ह्याला रंगही खूप छान आलेला आहे. दुसरी बॅच घालताना गॅस बंद करायचा, थोडंसं तेल थंड करून घ्यायचं आणि नंतर घालायची, म्हणजे मग करंज्या व्यवस्थित तयार होतात. तर इथे बघा मी काही करंज्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत. ह्या करंजीने अजिबात तेल पिलेलं नाही आहे, तुम्ही पाहू शकता. अजिबात तेल पिलेलं नाही आहे, एकदम खुसखुशीत अशी ही करंजी तयार झालेली आहे. तुम्हाला मी क्लोज दाखवते आहे बघा, बिलकुल ह्याने तेल पिलेलं नाही आहे, इतकी मस्त ही करंजी तयार झालेली आहे. तर आता बघा मी तोडून दाखवते तुम्हाला, किती खुसखुशीत ही करंजी तयार झालेली आहे. इथे मैदा आणि सारण दोन्हीही सेम प्रमाणात आपण घेतलेले आहेत. बरोबर त्यापासून 25 करंजी आपल्या तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.